यावेळेला प्रयत्न आपण शास्त्रभाग काढूया आणि नवीन करारामध्ये आपण रोमकरासपत्र याचा 12वा अध्याय सर्वजण काढूया. रोमकरासपत्र याचा 12वा अध्याय आणि 14 वचनापासून ते 21 वचनापर्यंत प्रयत्न आपण वाचूया. रोमकरासपत्र याचा 12वा अध्याय, रोमकरासपत्र 12वा अध्याय आणि 14 वचनापासून 21 वचनापर्यंत. आपल्यासाठी मराठीमध्ये उभं राहून कोणी वाचावं? येस, ज्यांनी वाचलं नाही कोणी वाचावं. वाचलेलं आहे त्यांनी वाचू नये. परमेश्वर वाचली वचने आशीर्वादित करो. थँक्यू. आणखीन एक प्रार्थना विनंती आहे. 2 दिवसापूर्वी मला वाटतं पाडळे आंटी यांची मोठी बहीण सख्खी तीसुद्धा प्रभूमध्ये मरण पावली. प्रियानो, प्रभूमध्ये विसावा पावली. तर पाडळे आंटी आणि त्यांचं जे कुटुंब आहे त्यांच्यासाठी देखील प्रार्थनेमध्ये आठवण असू द्या. कालच्या दिवशीच मला ती बातमी कळाली आणि म्हणून पाडळे आंटींसाठी आणि त्यांच्या प्रिय लोकांसाठी प्रार्थना करायच्या. कोठीवरती त्यांच्या बहीण राहत होत्या, त्या प्रभूमध्ये मरण पावलेले आहेत. प्रार्थना करूया आणि मग वचनामध्ये आपण जाऊया. थोर अनुग्रहकारी प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझ्या अधीन आणि स्वाधीन होतो. प्रभू, यावेळेला प्रभू आम्ही विशेष तुझ्या आत्म्याचं मार्गदर्शन पुन्हा एकदा आम्ही मागत आहोत. इथपर्यंत प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याच्याच द्वारे प्रभू तू क्वायरला, वाद्य वाजवणाऱ्यांना प्रभू तू सहाय्य केलं आणि सुंदर रीतीची भक्ती प्रभू आम्हा सगळ्यांकडून प्रभू तू करून घेतली. यावेळेला विनंती आहे की या वचनाला देखील प्रभू आम्ही समजून घेत असताना तू आमचा मार्गदर्शक हो प्रभू. माझं किंवा मनुष्याचं शहाणपण नाही, परंतु पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन बोलत असताना माझ्या मुखाला आणि ऐकत असताना प्रभू तुझ्या प्रिय मंडळीला प्रभू तू सहाय्य कर आणि आमच्या आध्यात्मिक उन्नती पुन्हा एकदा प्रभू परमेश्वरा या वचनाद्वारे तू करून घे. आम्ही सर्वजण तुझ्या अधीन आणि स्वाधीन होत. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रियाने गोड नावात मागते म्हणून तो एकदा. आपला मुद्दा प्रियानो चालू होता आणि तो चालला आहे की सैतान आपल्याला कधी कधी मोहामध्ये पाडत असतो आणि त्याचे काही वचनं प्रियानो आपण मुद्देसुद्धा पाहिलेले होते. हमिंग साऊंड थोडा कमी केला तर बरं होईल. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आपण पाहिला होता की सैतान आपल्याला कधी मोहात पाडतो जेव्हा आपण समृद्धीचा अनुभव घेतो. खूप काही रेलचेल पैसा अडका असला की माणसाला आपोआपच सैतान जो आहे तो वेगवेगळ्या रीतीने मोहामध्ये पाडत असतो, नको त्या गोष्टी. आणि या गोष्टींमुळे तो जेवढं प्रियानो प्रभूमध्ये वाढणारे लोक आहेत त्यांना प्रभूपासून दूर कसं घेता येईल. जे समृद्धी आहेत, चांगले व्यवस्थित आहेत, पैसा अडका ज्यांच्याकडे चांगला आहे, आरोग्य चांगलं आहे, त्यांना देखील प्रियानो तो मोहात पाडतो. दुसरा मुद्दा पाहिला आहे जेव्हा आपण गरीब असतो तेव्हा, आणि त्यावेळेला सुद्धा प्रियानो नीतिसूत्रामध्ये प्रियानो आपण पाहिलेलं आहे की मला फार श्रीमंत बनू नको, नाहीतर मी तुला विसरून जाईल. आणि जर आम्ही गरीब असलो तर कदाचित
तुझ्यापासून दूर चालले जाऊ, कारण गरिबी आहे. तिसरा मुद्दा आपण पाहिलं होता, जेव्हा आपण देणगी देण्याची योजना करतो, ज्यावेळेला प्रभूने आपल्याला जास्त दिलेलं आहे, आपल्याला समृद्ध केलेलं आहे, मोहामध्ये पाडण्याचा प्रयत्न करतो, परंतु कोणाला जर मदत करायची असेल, देणगी द्यायची असेल, त्यावेळेला नाना प्रकारच्या कल्पना प्रियानो मनामध्ये तो आणतो आणि प्रियानो कसंही करून त्या देणगीला न देण्यापासून आपल्याला रोखण्याचा प्रयत्न करतो. नंतर चौथा मुद्दा आपण पाहिला, जेव्हा आपण आनंदी असतो आणि मग आनंदी असताना सुद्धा प्रियानो सैतानाला खपत नाही. आपण खूप खुश असलो की देवाला खूप आनंद होतो की चांगली गोष्ट, आणि आपण खुश असताना हे पण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की देवाला धन्यवाद देत राहणं प्रियानो फार गरजेचं आहे. आनंदी असताना सुद्धा, दुःख असताना सुद्धा देवाला धन्यवाद देणं गरजेचंच आहे, कारण त्याच्या हातामध्ये सर्व काही आहे प्रियानो, तो सर्व काही नियंत्रण करणारा आहे. आणि म्हणून ज्यावेळेला आपण म्हणतो आनंदी आहे, त्यावेळेला तो मोहात पाडतो. पाचवी गोष्ट आपण पाहिली, जेव्हा आपण अशक्त व थकलेलं असतो तेव्हा. मागील आठवड्यामध्ये प्रियानो SNBCचे क्लासेस या ठिकाणी झाले आणि खाजगी प्रार्थना आणि सामूहिक उपासना या विषयावरती प्रियानो 4 दिवस काही आपले सेवक लोक आणि सिस्टर मावची हे सुद्धा याच्यामध्ये सामील झाले होते. त्यावेळेला प्रियानो आम्ही त्या गोष्टीकडे पाहतो की ज्यावेळेला आपण थकलेलो असतो, कधीकधी प्रियानो आपल्याला वाटतं की खूपच आज थकलेलं आहे, रात्री झोपायच्या आधी उठून बसायला कदाचित प्रार्थना करूशी वाटणार नाही. तर देव एवढा क्रूर पण नाही की तो एक दिवस आपल्याला आपण जर त्याच्याकडे बसून प्रार्थना नाही केली तर दुसऱ्या दिवशी काहीतरी भयंकर घडेल, काहीतरी रात्रीतूनच भयंकर घडेल. इतका वाईट किंवा क्रूर देव आपला नाही आहे. तो तर आपली परिस्थिती जाणतो, पण शक्यतो प्रियानो आपण त्यावेळेला प्रार्थनेमध्ये राहिलं तर फार चांगलं आहे. सैतान वेगवेगळ्या रीतीने आपल्याला भुलवण्याचा प्रयत्न करत असतो. नंतर सैतान आपल्याला कधी मोहात पाडतो की जेव्हा वचन आपल्याला दोष देतो. वचन वाचतो आपण आणि आपल्याला दोष, आपल्या गोष्टी आपल्याला तो दाखवतो की कुठं चुकलेला होता आपण. कुठल्या सेवकाने सांगण्यापेक्षा जर वचनच आपल्याशी बोलत असेल तर प्रियानो, जसं आपण म्हटलेलं आहे की एखादा व्यक्ती आरशामध्ये पाहतो आणि स्वतःमध्ये दुरुस्ती न करता जर तो निघून जातोय तर आरशात पाहून त्याचा काही उपयोग नाही. तसं वचन जर आपण वाचत आहोत तर वाचल्यानंतर त्यामध्ये प्रियानो आपल्याला जर काही तो दोष दाखवतोय, आणि प्रत्येक वेळेला प्रियानो, मग ते तुम्ही असू द्या, मी असू द्या, अजून कोणी मोठा सेवक असू द्या, वचन जर वाचलं, आपले दोष, आपल्या चुका, आपल्या अशक्तपणा, आपल्या कमतरता देव वचनामधून आपल्याला दाखवतो प्रियानो, आणि त्यामध्ये लगेचच बदल करणं गरजेचं आहे. आणि जर बदल नाही केला तर प्रियानो एक घडी पडते, चूक झालेली घडी पडते, त्याच्यावर अजून एक दुसरी घडी पडते, परत चांगलं काहीतरी करण्याचं पडतो, परंतु ज्या घड्या खाली पडलेल्या आहेत, झालेल्या आहेत, त्या मात्र वरच्या गोष्टींना प्रियानो सहन करावं लागतं. उदाहरणार्थ आपल्याकडं जर बायबल आहे, बायबलचं वरचं टोक, पानाचं वरचं टोक एक जरी घडी पडलं, 2 जरी घडी पडल्या, तर नंतर तो भाग फुगत जातो, तो कोपरा, आणि मग दुसऱ्या पानांना सुद्धा प्रियानो तो त्रास देत असतो किंवा त्या. म्हणून एक जरी पान मुडपलेलं असेल तर ते सरळ करण्याचा प्रयत्न आपण करत असतो की जेणेकरून ते व्यवस्थित राहील. तसं आपल्या जीवनामध्ये पाप आहे प्रियानो. सैतान आपल्याला नाना प्रकारे प्रियानो मोहामध्ये पाडतो, मोह पण पाडतो, आणि पापामध्ये मोहामुळे प्रियानो तो पापामध्ये आपल्याला खेचण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपण 7व्या मुद्द्याकडे जात आहोत, जो मागच्या वेळेला प्रियानो थोडासा पाहिला होता आपण, की आपण जेव्हा सैतान आपल्याला कधी मोहामध्ये पाडतो, जेव्हा आपल्याला वाईट वागणूक दिली जाते, दुसऱ्यांकडून वाईट वागणूक. म्हणजे लोक आपल्याला खूप अपेक्षा असतात की मला लोकांनी फार चांगल्या रीतीने वागवावं, पण येशू ख्रिस्त सुद्धा म्हणतो प्रियानो, आपल्याला माहिती आहे की जसं तुम्हाला वाटतं लोकांनी तुमच्याशी वागावं तसं तुम्ही त्यांच्याशी आधी वागलं पाहिजे. पण कधीकधी प्रियानो परिस्थिती अशी येते की काही वेळेला लोक आपल्याला वाईट वागवतात, आपल्याला ट्रीटमेंट चांगली देत नाहीत, म्हणजे कधीकधी अपेक्षाभंगसुद्धा होतो. त्यावेळेला सैतान आपल्याला मोहामध्ये पाडत असतो की त्याचा सूट घेतो. त्याने जर आपल्याला असं वागवलं आहे ना, तर मी त्याच्याशी आता कसं वागायला पाहिजे मी बघतो.
आणि मग अशा रीतीची एक मनामध्ये विचारसरणी प्रियानो सुरू होते. आणि मग सैतान जो आहे तो वेगवेगळ्या कल्पना प्रियानो योजना आखायला सुरुवात करायला लागतो. आपल्या मनामध्ये विचार सुरुवात करतो की त्याने तसं केलं ना, मग तू असं करायला सुरुवात कर, म्हणजे तू सूड घेशील चांगला. आपल्याला देवाचं वचन प्रियानो या ठिकाणी सांगत आहे की जसं आपण थोडंसं व्हॉल्यूम हे करता येईल का, इको फार होतोय, हमिंग साऊंड जास्त येतो. रोमकरासपत्र 12वा अध्याय आणि प्रियानो 14 वचनापासून म्हटलेलं आहे की तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या. आणि नंतर काय म्हटलंय, आशीर्वाद द्या. परत म्हटलंय आशीर्वादच. कोणाला? जे तुमचं चांगलं करतायत, तुमची वाहवा करतायत, त्यांना जसं प्रियानो तुम्ही वागणूक देता तशीच वागणूक तुमचा छळ करणाऱ्यांना सुद्धा तुम्ही द्यायला पाहिजे. तुमच्याशी वाईट वागणाऱ्यांना सुद्धा तुम्ही तशी वागणूक द्यायला पाहिजे. जगाच्या अगदी विरोध आहे प्रियानो. आणि जग काय सांगतं आपल्याला? जगाची शिकवण काय आहे? ईट का जवाब पत्थर से देंगे, है ना. सध्या भारतामध्ये ख्रिस्ती लोकांचा छळ चालू आहे प्रियानो. आणि आता छळाला सहन करत आहेत मंडळीचे सर्व लोक, पुढारी लोक, मंडळातले विश्वासणारे लोक छळ करणाऱ्यांना सहन करत आहेत. आणि कालच प्रियानो एका सेवकाने सांगितलं की त्याने आव्हान दिलं, तुम्ही आमच्या मंडळीमध्ये या आणि माझा छळ करून दाखवा, तुम्हाला खूप भारी पडेल, असं त्याने सांगितलं. तुम्हाला खूप भारी पडेल, माझ्या मंडळीत या आणि माझा छळ करून दाखवा. आव्हान, हा बैल मुझे मार असं करायचं नाही आहे. इथं प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन आणि वेगवेगळ्या रीतीने येशू ख्रिस्ताने काय सांगितलं, एका गालावर मारलं तर त्याच्या दुसऱ्या गालावर मारा. कोणी आपल्याला एका गालावर मारलं तर उजव्या गालावर मार, त्याच्या डावा गाल पुढं. गाल पुढं करणं प्रियानो. पण इथं आणखीन एक वचन खास सांगत आहे की तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या, शाप देऊ नका, काही वाईट बोलू नका. मग काही लोक म्हणतील मग काय करायचं? पुढं वचन दिलेलं आहे फार सुंदर रीतीने. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं, जे आपलं चांगलं, आपल्यासाठी चांगले वागतात आणि आपल्याबद्दल प्रियानो चांगली बुद्धी ठेवतात, आपल्याला वागणूक चांगली देतात, त्यांच्याबरोबर जसं प्रियानो आपण वागतो अगदी तशाच प्रकारे वागणूक सांगितलेली आहे छळ करणाऱ्यांबरोबर. भेदभाव करू नका. आणि म्हणून 2 वेळा पाऊल त्या ठिकाणी शब्द वापरत आहे की छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या, पण शाप मात्र देऊ नका. याचा अर्थ शाप दिल्याने खरा होतो बरं का. आपणही काही बोलू ते खरं होऊ शकतं, पण त्या मनुष्याच्या जीवनामध्ये काही प्रियानो त्याला साक्ष जर द्यायची आहे किंवा त्याला जर आपल्याबद्दल आणि आपल्या देवाबद्दल जर त्याला माहिती करून घ्यायची असेल तर ती माहिती आपण शाप देऊन बंद करून टाकतो, खलास झाला तर. पण इथं काय म्हणत आहे, आशीर्वाद द्या. आशीर्वाद आहेत, जसे आशीर्वाद लागू होतात प्रियानो तसे शाप सुद्धा लागू होतात. पण आपल्याला फक्त आशीर्वाद द्यायला सांगितलेलं आहे, कारण आपण त्याला जन्म दिलेला नाही, आपण त्याची वाढ केलेली नाही की त्याला शाप देऊन खलास करावं. ते देवाने त्याला वाढवलं, त्याला जन्म दिलेला आहे, देवाने तिची वाढ केलेली आहे, देव त्याची काळजी घेणार आहे. आणि म्हणून तुमचा आणि माझा काही अधिकार नाही आहे. तेवढ्यासाठी आपण म्हणतो की खून करणं जे आहे ती वाईट गोष्ट आहे. आणि अख्ख्या जगामध्ये एखाद्या माणूस दुसऱ्या मनुष्याचा जर वध करत आहे, खून करत आहे, तर त्याला सुद्धा प्रियानो मृत्यूदंड हा दिला जातो. का? तुझा काय अधिकार आहे त्याला मारण्याचा? वाईट करू नका. सध्या क्रिमिनल लॉ म्हणून प्रियानो एक विषय, आणि त्याच्यामध्ये सांगितलं आम्हाला की एक सिच्युएशन त्यांनी टाकली, एक केस स्टडी आहे. अशी केस आहे की 4 मित्र असतात
आणि ते बोटीमध्ये समुद्रावरून फिरायला जातात. मला वाटतं ती इंग्लंडची गोष्ट आहे काहीतरी. आणि नंतर ते इतके भटकतात की लांबवरती दुसरीकडे जाऊन प्रियांनो राहतात. तिथं माणूस नसतं, कोण नसतं, आणि त्यांना खायला प्यायला नसतं. मग त्या 3 जणांपैकी एक जण जो असतो तो खूप अशक्त असतो त्यांच्यापैकी. आणि मग त्यापैकी एक जण म्हणतो की आपल्याला आता भूक सहन होत नाही आहे, तर जो आपल्यामध्ये अशक्त आहे त्याला मारून खाऊया आपण. तर 2 जण तयार होतात. तिसरा म्हणतो नाही, हे बरोबर नाही. आणि मग नंतर कसंही करून भूक सहनच होत नाही म्हणून ते 3 जण मिळून जो अशक्त आहे त्यांच्यापैकी त्याला मारतात. मित्रच असतात हे, आणि स्वतःला जिवंत ठेवतात. आणि मग कालांतराने एक मोठं जहाज येतं, मग त्या जहाजाने त्यांना शोध घेतला जातो, त्यांना आणलं जातं. पण ज्याला मारलेलं असतं त्याच्या घरचे लोक त्याच्यावर केस करतात. केस केल्यानंतर जे 3 जण असतात ते आणि त्यांच्या मागे असलेलं कुटुंब त्यांचा बचाव करण्याचा मागे लागतात कोर्टामध्ये. आणि ते सांगतात की स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी हे कृत्य केलेलं आहे, त्यांनी काही जाणून बुजून केलेलं नाही. सो उद्देश काय होता मारण्याचा? कुठली केसचा स्टडी जर करायचा असेल, उद्देश काय होता? चोरी करण्याचा उद्देश काय होता? खून करण्याचा काय उद्देश काय होता? याच्याकडे जास्त कोर्टाकडे लक्ष असतं. आणि हे लोक सांगतात की नाही, त्यांना जिवंत राहायचं आहे म्हणून त्यांनी मारलं त्यांच्यापैकी जो अशक्त आहे. सो कुठंतरी सगळ्यांना वाटलं होतं की हे सुटतील म्हणून. पण मग जजमेंट ज्यावेळेला आला, न्याय त्या ठिकाणी आला, तर तिथं त्यांनी खास करून सांगितलं की स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी दुसऱ्याचा वध करायचा हे कुठलाही कायदा नाही आहे असा, किंवा कुठेही त्या ठिकाणी हे चांगलं नाही, नैतिकदृष्ट्या सुद्धा ते चांगलं नाही. मला स्वतःला जिवंत राहायचं आहे म्हणून मी दुसऱ्याला मारेल आणि खाईल आणि मी जिवंत राहील. स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी जगात असं कोणीही केलेलं नाही. सांगायचा उद्देश हा आहे की आपण उद्देश काय, कुठल्या उद्देशाने प्रियांनो त्या ठिकाणी करत आहोत. इथं उद्देश काय म्हणत आहे? परमेश्वर म्हणत आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करा आणि शोक करणाऱ्यांबरोबर शोक करा. परस्पर एक चित्त असा, मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेवू नका, तर लीन वृत्तीच्या लोकांचा सहवास करा. स्वतःला शाणे समजू नका. वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. आणखीन एक वचन तिथं म्हटलेलं आहे प्रियांनो, वाईटाबद्दल वाईट कोणाचीही फेड करू नका. सर्व मनुष्यांच्या दृष्टीने जे सात्विक ते करण्याकडे लक्ष द्या. चांगल्यातलं चांगलं होण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. वाईटाची फेड वाईटानेच करू नका. आणि म्हणून प्रियांनो, आजपर्यंत ख्रिस्ती समाजाची साक्ष ही आहे, आजपर्यंत प्रियांनो काही छळ झाला नाही असं नाही. मंडळांचा छळ झाला, सेवकांचा छळ झाला. सेवकांना प्रियांनो इतिहासामध्ये जर बघितलं, मंडळीच्या इतिहासांमध्ये, तर प्रियांनो त्यांना गवताच्या गंजीमध्ये टाकून प्रियांनो जाळून टाकलेलं आहे. कशासाठी माहिती आहे? फक्त बायबलचं भाषांतर दुसऱ्या भाषेमध्ये केलं म्हणून. देवाच्या सेवकांना जाळून मारलेले प्रियांनो. कारण त्यावेळेचे जे बिशप होते, पोप साहेब होते, त्यांनी सांगितलं का नाही, दुसऱ्या भाषांतर करायला गरज नाही आहे. खूप लोकांना त्या ठिकाणी वेगवेगळे त्रास झाला. पण ते मरत असताना येशू ख्रिस्ताचं जे रोल मॉडेल त्यांच्यासमोर होतं, काय रोल मॉडेल येशू ख्रिस्ताचं? की अगदी वधस्तंभावरती सुद्धा असताना, त्याच्या हातापायामध्ये खीळ असताना त्याचा उद्गार काय होता? हे बापा, यांना क्षमा कर. आणि त्यात अजून एक शब्द तो काय म्हणत आहे, वाक्य, हे काय करत आहेत त्यांना ते कळत नाही आहे. हा रोल मॉडेल प्रियांनो मंडळीच्या लोकांमध्ये असलं पाहिजे. आपल्यामध्ये सुद्धा प्रियांनो असं जर कोणी वागत असेल तर त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला अशीच वागणूक द्यायची आहे. आणि मंडळीच्या लोकांना जर बाहेरचे लोक त्या ठिकाणी प्रियांनो वागणूक तशी देत आहेत, आपली वृत्ती तशीच राहायला पाहिजे प्रियांनो. आणि म्हणून
पाऊल 2 वेळा म्हणत आहे, छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या. असं शिक्षण प्रियांनो दुसऱ्या धर्मात कुठंच नाही आहे, जे 14 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्व धर्म समभाव काढून टाका, इथं बोट लिहून दाखवा प्रियांनो. सर्व धर्म समभाव काहीच नाही आहे, हा दाखवा आम्हाला. अशा प्रकारची वागणूक ख्रिस्ती लोक देत आहेत का? आत्तापर्यंत प्रियांनो जसा छळ आपण प्रियांनो सहन केलेला आहे मंडळीच्या लोकांनी, तसा पुढे देखील परमेश्वर अपेक्षा करत आहे. आणि आपल्याला प्रियांनो त्याच वृत्तीने प्रियांनो राहणं गरजेचं आहे. खाली प्रियांनो वचन आल्यानंतर इथं सुद्धा म्हणत आहे 17 वचनाबद्दल की वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व मनुष्यांच्या दृष्टीने जे सात्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा. शक्य तर सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके अशांतीने राहा. हा ख्रिस्ती लोकांची ओळख काय? पण आपली ओळख तीच राहायला पाहिजे प्रियांनो, शांतीने राहणारे लोक आहेत. सध्या व्हायरल होतोय नाही का एक व्हिडिओ, परत एकदा ख्रिस्ती लोकांचा छळ होतोय. बाळासाहेब ठाकरेंचा व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यांच्या एका भाषणामध्ये ते बोलले, ख्रिस्ती लोकांचं फार चांगलं, मला आवडतं ते म्हणाले. त्यांचं ते अगदी शांत रीतीने लोक आहेत. एक साक्ष आहे प्रियांनो, एक साक्ष आहे. आतापर्यंत कुठंही प्रियांनो दंगल, विद्रोह, हाणामाऱ्या आहेत प्रियांनो. ते चित्रपटातच दाखवतात नाही का, जॉन, पीटर अशी नावं दाखवून प्रियांनो ते गुंडशाही दाखवतात. त्याच्यामध्ये होते, आपल्याकडे आहेत, काही म्हणत नाही मी, अपवाद आहे प्रियांनो. नगरमध्ये सुद्धा आहेत काही लोक अशाच प्रकारची नावं असलेली सुद्धा, आणि त्यांच्यावरती दुसरा टॅग लागलेला आहे. पण इथं काय म्हणत आहे, शक्य तर 18 वचन, शक्य तर सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा. प्रियजन हो, सूड उगू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या. कारण असा शास्त्रलेख आहे की सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन असे प्रभू म्हणतो. याचा अर्थ ज्यावेळेला प्रियांनो आपल्याला कोणी छळतंय, त्रास देतंय, त्यावेळेला प्रियांनो आपल्यालाच दुःख होतं असं नाही, देवाला सुद्धा वाईट वाटत आहे. देवाला सुद्धा प्रियांनो ते दिसत आहे. आणि म्हणून जर देवाला ते दिसत आहे तर आपण प्रियांनो खरंच शांतीने राहणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारे विद्रोह प्रियांनो आपल्याला कडून दिसून नाही गेला पाहिजे. नाही तर सैतान प्रियांनो जो आहे, आपण म्हणतो की जेव्हा आपल्याला वाईट वागणूक दिली जाते त्यावेळेला प्रियांनो वेगवेगळ्या गोष्टींचा भडीमार, विचार, योजना तो त्या ठिकाणी करत असतो, मोहामध्ये पाडतो. अरे नाही, सूड घे त्याचा, असं कोणीच केलेलं नाही, पाहून घेऊ आपण त्याला नक्कीच तू त्या ठिकाणी धडा शिकू शकतो. असे वेगवेगळे विचार प्रियांनो येऊ शकतात. पण प्रियांनो पुढे जाऊन वचनामध्ये सुद्धा काय म्हटलेलं आहे, जे आपण प्रियांनो 19 पासून पुढे म्हटलेलं आहे 21 पर्यंत, प्रियजनो सूड उगू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या. कारण असा शास्त्रलेख आहे, सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन असे प्रभू म्हणतो. उलट पक्षी तुझ्याकडे काय आहे, माझ्याकडे काय आहे, उलट पक्षी तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खायला दे. शत्रू भुकेला असला तर खायला दे. आणि ही वृत्ती जर प्रियांनो बाहेरच्या लोकांनी जर करायला सुरुवात केली की शत्रूला सुद्धा खायला दिलं, तर त्यांच्याकडे एक दुसरी म्हण आहे, काय माहिती आहे का, जर शत्रू आहे तर त्याला खायला प्यायला दे असं बायबल सांगते प्रियांनो, आपला देव सांगतोय. पण तसं जर ते लोक वागायला लागले ना तर ते एकमेकाला काय म्हणतील माहिती आहे का, अरे हे तर सापाला दूध पाजल्यासारखं होईल. काय म्हणतील ते, सापाला दूध पाजल्यासारखं, अरे तू काय त्याला जिवंत ठेवतो, मारून टाकायला पाहिजे तर तू त्याला दूध पाजत बसलाय. परत एकदा म्हणते प्रियांनो, सर्व धर्म समभाव म्हणून म्हणणारे जे लोक आहेत त्यांना हे या गोष्टीकडे पॉइंट करणं गरजेचं आहे.
बायबलमध्ये रेग मारून ठेवा, गोल करून ठेवा, चिन्ह करून ठेवा तिथं, सर्व धर्म समभाव. हा सुद्धा एक मुद्दा असा आहे की बाहेरचे कुठलेही धर्मप्रियांनो अशी वागणूक द्यायला शिकवत नाही. आणि जरी ते शिकवण देत असले तरी कधीच कोणी तसं प्रियानो वागणार नाही. पण अपेक्षा आपला देव तुमच्याकडून आणि माझ्याकडून करत आहे, मंडळीच्या लोकांकडून प्रियानो तो अपेक्षा करत आहे. तुझा शत्रू जर भुकेला आहे तर त्याला तो म्हणत आहे खायला दे, तहानेला असलास त्याला प्यायला दे, कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकांवर निखाऱ्याची, मग काय करायचं तिथं, भाजायचं, निखाऱ्यांची रास करून, बार्बिक्यू, रोस्टेड चिकन, फिश त्याच्या डोक्यावर कारण आग सुरू होईल, त्याला रोस्ट करून खा. त्याच्या डोक्यावर निखाऱ्यांची रास म्हणजे तसं जर तू वागला तर तुझा शत्रूला समजणार नाही, आग भडकेल त्याच्या डोक्यामध्ये. म्हणजे काय, चिडणार नाही तो, त्याला स्वतःला समजणार नाही हा माझा शत्रू आहे, मी त्याचा शत्रू आहे, पण हा माझ्याशी एवढं चांगलं का वागतोय, काय झालं असं. अशी अनेक उदाहरणं प्रियानो ख्रिस्ती समाजामध्ये रोज दिवशी ऐकायला मिळतात की आपल्या वागणुकीमुळे प्रियानो उगाचच प्रियानो आपल्याला ख्रिस्ती जीवनाबद्दल, धर्माबद्दल पांढरा रंग, एखाद्या कबुतराचं चिन्ह, अशा गोष्टी प्रियानो आपल्याला लागू होतात. आपल्याकडे दुसरे कलर नाही आहेत का दुसरे कलर? आपलं लोकांचं प्रतिनिधित्व जर करायचं असेल तर एक पांढरं कबूतर दाखवलं जातं, शांतीचं प्रतीक आहे. पांढरा रंग त्या ठिकाणी प्रियानो दाखवला जातो. हे चांगले लोक आहेत, शांतीचे लोक आहेत, कारण ही शिकवण प्रियानो तुम्हाला आणि मला मिळालेली आहे. आणि जे प्रियानो देवाच्या वचनासाठी प्रियानो किंवा रविवारच्या दिवशी चर्चमध्ये येऊन प्रियानो बायबल वाचतात, आपल्या घरी देखील प्रियानो पवित्र शास्त्राला महत्त्व देतात, त्यांची वृत्ती प्रियानो ही सैतान कितीही त्या ठिकाणी प्रियानो मोह टाकण्याचा प्रयत्न करेल, ते स्वतःला प्रियानो कंट्रोलमध्ये ठेवतात. नाही, देवाचं वचन हे सांगत आहे मला तसं वागायचं नाही. विद्रोहीपणा कुठेही दिसणार नाही प्रियानो, उद्रेक दिसणार नाही. याचा अर्थ प्रियानो न्याय मिळवायचा नाही असं पण नाही आहे, न्याय पण मिळवायला पाहिजे. इतरांसाठी प्रियानो झगडणं सुद्धा गरजेचं आहे. आणि तशी आपल्याकडे अजूनही प्रियानो व्यवस्था आहे, तिथं आपण म्हणूया सगळ्यांना समान वागणूक दिली पाहिजे. कोणावर अत्याचार होत असेल तर प्रियानो आपण गप बसून सहन करायचं नाही. दुसऱ्या कुठल्या व्यक्तीवरती अत्याचार होत आहे, दुसरा ख्रिस्ती व्यक्तीवरती अत्याचार होत आहे तर प्रियानो त्याला मदत करणं गरजेचं आहे, हे आपलं कर्तव्य आहे. पण तुमची आणि माझी स्वतःची वृत्ती ज्या वेळेला आपण स्वतः त्यामधून जात असतो अगदी वैयक्तिक रीतीने, तर मला ते सहन करणं गरजेचं आहे. पण मंडळीतल्या कुठल्या लोकांना किंवा दुसऱ्या मंडळीतल्या लोकांना त्या ठिकाणी छळाला सामोरं जावं लागत आहे, त्यांना मदतीला धावून जाणं गरजेचं आहे. वृत्ती आपली तशी राहायला पाहिजे हे परमेश्वर म्हणते. म्हणून सैतान आपल्याला कधी मोहामध्ये पाडतो ज्यावेळेला प्रियानो आपल्याला कुठली तरी वाईट वागणूक दिली जाते. 8वा मुद्दा आहे जेव्हा रविवारची भक्ती आपण चुकवतो. अगदी प्रॅक्टिकलमध्ये प्रियानो रविवारची भक्ती चुकवली की सैतान नको त्या गोष्टींकडे प्रियानो आपल्याला घेऊन जात असतो. हा रविवारचा दिवस एक आठवड्यातला एक दिवस असा असतो की ज्या वेळेला प्रियानो आपण मंडळी या नात्याने प्रियानो एकत्र बसत असतो. फक्त प्रभुभोजनासाठी प्रियानो काही लोक येतात, चुकीचं आहे. काही लोकांना वाटतं महिनाभर नाही गेलं तरी चालेल, पण आठवड्याचा एक रविवार ज्या दिवशी प्रभुभोजन असतं त्या माणसाला प्रभुभोजन कसं झालं माहिती आहे का? जर तो प्रभुभोजनाच्याच दिवशी येत असेल तो प्रसाद खायला येतोय, दुसरं काही नाही. जसं बाकीच्या ठिकाणी प्रसाद वाटला जातो ना दुसऱ्या धर्मांमध्ये, आता आज सुद्धा काही लोकांना दुसऱ्या धर्मातले लोक फ्रीमध्ये वाटत असतात. त्यांचा सण चालू आहे, आता उत्सव चालू आहे, कुठेही जा त्यांच्या एरियामध्ये वाटायला सुरुवात करतात. सो जर आपण विचार करत असू ख्रिस्ती या नात्याने की प्रभुभोजनाच्या दिवशी मला जायचं आहे चर्चमध्ये, आपण प्रसाद खातोय प्रियानो, दुसरं काही करत नाही. आपल्याला ती जाणीव मात्र होत नाही आहे
की हे प्रभूचं शरीर आहे आणि प्रभूचं रक्त आहे, ते माझ्यासाठी ओतलं गेलेलं आहे, ते एका रविवारसाठी नाही तर दर दिवशी मला प्रभूच्या सान्निध्यामध्ये राहणं. शैतान वेगवेगळ्या गोष्टी टाकेल. मत्तई कृत शुभवर्तमान काढूया प्रियानो आपण, 6वा अध्याय आणि 33 वचन काय म्हणत आहे बघा. मत्तई 6वा अध्याय 33. कोणी वाचेल? येस. तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे त्याच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. याही सर्व गोष्टी म्हणजे काय? कोणत्या गोष्टी? याही मिळतील आपोआपच. डीमार्टमध्ये, बिग बाजार, स्मार्ट बाजार, ही वस्तू घ्या, ही फ्री मिळून जाईल, आहे ना. ऑफर चालू आहे आता. ॲमेझॉनवर पण आहे ऑफर. मी काय त्यांची ॲडव्हर्टाइजमेंट नाही करत आहे पण मग लोकांनी तसं बघितलं की धावत जातात तिकडे. अरे पण ही ऑफर इथं देवबापाने 2025 सालापासून टाकलेली आहे. याही गोष्टी तुम्हाला मिळतील फ्री. फक्त फ्री शब्द लिहिला नाही म्हणून काही लोकांना वाटत नाही मिळेल का नाही, पण ही फ्रीच आहे. काय म्हणतोय तो? त्याच्या आधी जर सुरुवातीला प्रियानो जर तुम्ही वाचलं तर तो शास्त्रभाग अन्न, वस्त्र आणि निवारा याच्याबद्दल बोलत आहे. आणि मग त्याच्यामध्ये तो दाखला सुद्धा देत आहे. पक्ष्यांकडे बघितलं का तुम्ही? ते पेरणी करत नाही, ते कापणी करत नाही, तरी तुमचा पिता यथेच्छ त्यांना खाण्यास भरपूर देतो. माणूस अन्न, वस्त्र आणि निवारा याच्याबद्दल विचार सारखा करतो, त्याच्यासाठी धावपळ करतो, आणि ज्याच्यासाठी खरंच विचार आणि प्रियानो कष्ट घ्यायला पाहिजे, एका रात्रीतून ते सहजासहजी ते सुद्धा मिळत नाही, ते जर तुम्ही आत्मसात केलं. म्हणून प्रभू म्हणतो आधी 33 वचन, तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवण्यास झटा, आणि त्यांच्याबरोबर याही गोष्टी तुम्हाला, बायबल सोसायटीला सांगायला पाहिजे, ब्रॅकेटमध्ये लिहा तिथं, फ्री मिळतील असा शब्द टाका, मग लोक धावत येतील. याही मिळतील. देवाचं राज्य जर मिळवलं तर अन्न, वस्त्र, निवारा देव म्हणतो मी स्वतः प्रोव्हाइड करणार आहे तुम्हाला मी तसंच देणार आहे, कारण तुम्ही माझे निवडलेले लोक आहात. पण शैतान प्रियांनो नाना प्रकारे आपल्याला भुलवण्याचा प्रयत्न करेल. कारण रविवारच्याच दिवशी आपण, ज्या दिवशी देवाच्या सान्निध्यात बसणं गरजेचं आहे, तो आपण जगातल्या लोकांसाठी देतो, स्वतःसाठी देतो. शैतान प्रियांनो त्या ठिकाणी कार्य करायला सुरुवात करतो. मी मागच्या वेळेला बरीचशी अशी उदाहरणं दिली होती प्रियांनो. रविवारच्या दिवशी आपण जर, मला माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये मी सांगितलं प्रियांनो, मी ठरवलं होतं की मी एकही रविवार बुडवणार नाही, पण शैतानाने मोहामध्ये टाकलं. मला काय सांगितलं? पुढच्या रविवारी तुझी सायकल रेस आहे, या रविवारी तुला बघायचं आहे मित्र कसा सायकल चालवतो घाटामध्ये जाऊन. आणि म्हणून लोणावळा खंडाळ्याच्या घाटामध्ये जाऊन प्रियांनो मी सायकल बघण्यासाठी गेलो आणि तिथंच ॲक्सिडेंट झाला. जेव्हा की मित्र मला, माझा जो हिंदू आहे तो मला सांगायचा, मी तुझ्याकडे रविवारचं चर्च अटेंड करायला आलोय आणि तू मला आता सकाळी सांगतोय की नाही आपल्याला सायकल रेस बघायला जायचंय, असं कसं तू निर्णय घेतो? मी त्याला म्हटलं नाही चल. तो मग मला आणखीन कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत होता, पाळक साहेब काय म्हणतील. मी त्याला म्हटलं पाळक साहेबांना सांगून नंतर, चल आधी गाडी काढ. मोहामध्ये एका गोष्टीमुळे प्रियांनो अनेक गोष्टींची साखळी सुद्धा शैतान विचारांच्या द्वारे आपल्यामध्ये पेरण्याचा प्रयत्न करत असतो. ती गोष्ट चांगली झाली उलट की शैतानाने मोहामध्ये टाकलं. त्याच्यामध्ये मग नंतर मी ॲक्सिडेंट झालो, 3 महिने बिछाणावर राहिलो, पश्चाताप केला आणि मग प्रभूकडे वळालो. ते आज मला समजतंय प्रियांनो की मी कुठं चुकलो होतो म्हणून. ते ताबडतोब समजत नाही आणि म्हणून मी कधी कधी फोर्स करत नाही कुणाला. कॉटेज प्रेयर मीटिंग आहे, महिलांची सभा आहे, बुधवारी कॉटेज प्रेयर आहे, शुक्रवारी महिलांची सभा आहे, तरुणांची शनिवारी असते. तुम्ही त्या त्या वेळेला आला नाहीत, मी फोर्स करणार नाही, मी बोलणार नाही, कारण ह्या सगळ्या गोष्टी खरं तर मंडळीच्या म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या आध्यात्मिक
जीवनामध्ये वाढ व्हावी म्हणून नियोजन केलेलं असतं. पण त्या दिवशी जर कोणी येत नसेल तर काही हरकत नाही, कारण ते माणसाने घडवलेले आहेत. पण रविवारच्या दिवशी एखादं जर त्या ठिकाणी स्किप करतोय तर प्रियानो त्याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. कारण तो काय पाळकासाठी येत नाहीये, तो देवासाठी प्रियानो वेळ देणारा व्यक्ती असला पाहिजे. म्हणून त्याच्याकडे खास लक्ष द्यायला पाहिजे. कधी कधी कान उघडणी करायला पाहिजे. त्याला समजावून सांगणं गरजेचं आहे, कारण तो दिवस रविवारचा आहे. कारण रविवारच्या दिवशी जी काही प्रियानो आध्यात्मिक शिदोरी या ठिकाणी केली जाते ती आठवडाभर सुद्धा तुम्हाला प्रियानो कदाचित देवबाप वेगवेगळ्या रीतीने तुमच्याशी बोलत राहील. तो तुम्हाला मार्गदर्शन करेल घरी जाऊन, तुम्ही जर ते काढून वाचले तर. आणि म्हणून येशू ख्रिस्त सुद्धा म्हणत आहे, तुम्ही पहिल्याने नंतर नाही. आपल्याकडं सौ चुवे खाके बिल्ली चली म्हणतात नाही का, सौ चुहे खाके बिल्ली चली हाज को. सगळं म्हणजे 100 उंदरं खायचे आणि मग तीर्थयात्रेला निघायचं, एवढं खून करायचं. आपण सुद्धा ख्रिस्ती लोक मागं नाही आहे. सगळं काम काज करून नंतर जर वेळ मिळाला तर चर्चला जाऊ, अशी एक वृत्ती झालेली आहे. दुसरी एक वृत्ती काही लोकांची दिसून येते, आता तर मी अजून तरुण आहे, ज्यावेळेला म्हातारा होईल, ज्यावेळेला मी रिटायर होईल मग मी चर्चला जायला सुरुवात करेल. ही एक वृत्ती आहे. ही वृत्ती प्रियानो परमेश्वराने सांगितले, म्हणून तो म्हणत आहे पहिल्याने देवाचे राज्य व त्याचं नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे यांच्याबरोबर याही गोष्टी तुम्हाला मिळतील. मोहामध्ये जर पडायचं नसेल, रविवार चुकू नका प्रियानो. रविवारच्या दिवशी परमेश्वराच्या सान्निध्यात, कदाचित तुम्ही परगावी असताल, बाहेरच्या दुसऱ्या कदाचित देशात असताल, पण रविवारचा दिवस कुठल्या तरी तिकडच्या चर्चमध्ये, तुम्ही इथं आहात तर इथं येणं गरजेचं आहे. पण तुम्ही दुसरीकडे कुठं आहात तर रविवारचा तो वेळ जो आहे कुठंतरी चर्चमध्ये बसून त्या ठिकाणी देवाला वेळ देणं, तिथला संदेश ऐकणं, पवित्र शास्त्र वाचणं हे अत्यंत गरजेचं आहे प्रियानो. मोहामध्ये जर आपल्याला पडायचं नसेल. नववी गोष्ट, जेव्हा आपण काय करतो, थोडेसे शिक्षण घेतो. म्हणजे काय, थोडंसं शिक्षण घ्यायचं वचनाचं, जास्त नको ऐकायला. लोकांना त्रास होतो कधी कधी नाही का, तासभर झाला की मग ते म्हणतात नाही 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 आज खूपच मोठा संदेश झाला. काही लोकांना शास्त्रभाग वाचायला सांगितलं त्यांच्या घरी तर ते शास्त्रभागापैकी 2 वचनं वाचतील. एक पॅराग्राफ वाचायला सांगितलं तरी काही लोकांना अवघड जातं. काही लोकांना वर्षभराचं प्लॅनिंग दिलं तर त्या प्लॅनिंगमध्ये सांगितलं असतं 2-2, 3-3 अध्याय वाचा, म्हणजे वर्षभरामध्ये तुमचं पवित्र शास्त्र तुम्हाला वाचता येईल. पण 2-2, 3-3 अध्याय सुद्धा त्यांना खूप वाटतात. त्यांना एक अध्याय सुद्धा खूप वाटतो, एक पॅराग्राफ सुद्धा खूप वाटतो. बायबल स्टडी तर त्याहूनही नको काही लोकांना वाटतं. आज देवकृपेने प्रियांनो आपल्या इथे बायबल स्टडी पाळक लोकांना जो असतो तो सुद्धा या ठिकाणी तुम्ही येऊ शकता ऐकायला. पण प्रियानो खास करून आपल्या मंडळीसाठी सुद्धा प्रियानो वैयक्तिक जर भाग घेत असताल तर या ठिकाणी देखील प्रियानो तुमचे जर काही बायबल संदर्भात प्रश्न असतील ते सुद्धा हाताळले जाऊ शकतो. पण वृत्तीच प्रियानो अशी झालेली आहे की आपण थोडेसे शिक्षण घ्यायला पाहिजे बस देवाच्या वचनाचं. पण तेच जर बिर्याणी असेल तर असं म्हणतो का आपण, नाही थोडीशीच खाईल. बिर्याणीबद्दल करतो का विचार आपण, फार थोडी द्यावं, चालत नाही मला असं म्हणेल कोण? वचनाचं शिक्षण म्हटल्यावरती का प्रियानो आपण तसं करतो? देवाचं वचन जे आहे प्रियानो, ही प्रभू येशू ख्रिस्त जसं म्हणत आहे प्रियानो, सैतानाला त्याने बोलला तो 40 दिवस 40 रात्रानंतर काय म्हणाला, धोंड्याच्या भाकरी होऊन दे. आणि येशू ख्रिस्ताचं काय होतं शब्द, मनुष्य केवळ भाकरीने नाही तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. आणि ते वचन हे प्रियानो पवित्र शास्त्र बायबल, त्याच्या मुखातून निघणाऱ्या त्या आपण किती खातो रोज?
आध्यात्मिक भोजन हे किती खातो प्रियानो, आणि शारीरिक भोजन किती किलोमध्ये खातो, याच्यामध्ये कधी आपण पाहिलं का तुलना करून? जर देवाचं वचन म्हटलं तर एखाद्या चटणीसारखं प्रियानो माणूस खातो, बस एवढंच बाद झालं. पण शारीरिक भोजन म्हटलं तर ताव मारतो एकदम. आपण आध्यात्मिक भोजनाचा सुद्धा ताव का मारत नाही प्रियानो? अध्यायाच्या अध्याय का नाही आपण प्रियानो वाचायला सुरुवात करत? अजूनही प्रियानो वेळ आहे. देवाचं वचन तुमच्या आणि माझ्या हातामध्ये आहे. भारत देशामध्ये प्रियानो बायबल ठेवायला परवानगी आहे, वाचायला परवानगी आहे. काही देशांमध्ये काही ठिकाणी प्रियानो, आता मला वाटतं कर्नाटकमध्ये ही केस झालेली आहे प्रियानो. बायबल जर घरामध्ये सापडलं तर धर्मांतरणाचं एक शस्त्र आहे असं म्हणून हायकोर्टाने तिथल्या निर्णय दिला. पाहता जेव्हा की आपल्याला संविधान सांगतंय की तुम्हाला सर्व धर्मचं तुम्हाला त्या ठिकाणी आत्मसात करता येतं, अजूनही त्या ठिकाणी प्रियानो ती केस मी वाचली परवाच्या दिवशी. बायबल जर घरामध्ये, तर धर्मांतराचं तुम्ही शस्त्र ठेवलेलं आहे. म्हणजे एखादा आतंकवादी जसा घरामध्ये शस्त्र ठेवतो, एखाद्याने प्रियानो गुंड माणसाच्या घरामध्ये तलवार ठेवली जाते, तशा रीतीने प्रियानो ह्या पवित्र शास्त्राकडे पाहायला जायला लागलेलं आहे. आता थोड्याच दिवसांनी हे सुद्धा काढून घेतलं जाईल. कम्युनिस्ट सारख्या देशामध्ये, चायनासारख्या देशामध्ये बायबल सापडलं, उत्तर कोरियामध्ये सुद्धा जर बायबल सापडलं तर त्यांना प्रियानो मारून टाकलं जात आहे. त्यांच्याकडून ते काढून तर घेतलं जात आहे, पण त्यांना मारून सुद्धा टाकलं जात आहे. बायबल वाचतं सुद्धा येत नाहीये. आणि म्हणून काही लोक चायनामध्ये सुद्धा, नॉर्थ कोरियामध्ये सुद्धा, उत्तर कोरियामध्ये जेवढं शक्य होईल तेवढं पाठांतर करून घेत आहेत प्रियानो. अध्यायच्या अध्याय पाठांतर करतायत. कारण हे बायबल जर आपल्याकडून काढून घेतलं त्यांनी, तर आपल्या मुखामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये ते वचन राहायला पाहिजे, आपल्याला बोलता यायला पाहिजे, आठवता येतील ती सगळी. आज आपल्याला मुभा आहे प्रियानो, एका घरामध्ये 4-5 बायबल असू शकतात. मुभा आहे. उद्या म्हणतील की एकच ठेवा, काही दिवसांनी म्हणतील की एकही बायबल नको आहे आता. मग काय वाचणार आहे आपण? मग कसं जागणार आहे? मग आध्यात्मिक रीतीने प्रियानो आपली आध्यात्मिक रीतीने उपवास होतील. मग त्यावेळेला जेवढी वचनं पाठ केलेली आहेत, देवाची स्तुती असो, VBS मध्ये ह्या मुलांना वचनांची पाठांतर करून, पाठांतर जर ते करत असतील तर त्यांना आपण बक्षीस देतोय. आपण इथं प्रियानो प्रश्नमंजुषा घेतोय, बक्षीस ठेवतोय मुद्दामन. वचन वाचावं. बायबल क्विजमध्ये सुद्धा प्रियानो वचनं फार महत्वाची आहेत. आणि म्हणून कमी ज्या वेळेला आपण म्हणतोय शिक्षण, रोमकारास पत्र प्रियानो 1 अध्याय, कोणी वाचा? येस, रोमकारास पत्र 1 अध्याय 21 पासून. देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही किंवा त्याचे आभार मानले नाही, पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. स्वतःला शाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले आणि अविनाशी देवाच्या गौरवाची नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद पशु व सरपटणारे प्राणी यांच्या प्रतिमेच्या रूपाशी त्यांनी अदलाबदल केली. यामुळे ते आपल्या मनाच्या वासनात असताना देवाने त्यांना अशुद्धतेच्या स्वाधीन केले, असे की त्यांच्या देहाची त्यांच्यातच विटंबना व्हावी. त्यांनी देवाच्या खरेपणाची लबाडी अदलाबदल केली आणि निर्माणकर्त्याऐवजी निर्मितीची भक्ती व सेवा केली. तो निर्माणकर्ता तर युगानयुग धन्यवादित असे आहे. आमेन. आणि मग पुढे म्हटलेलं आहे, या कारणांमुळे देवाने त्यांना दुर्वासनाच्या स्वाधीन केले. त्यांच्यातल्या स्त्रियांनी शारीरिक नैसर्गिक उपभोग सोडून विपरीत आचरण केले.
तसेच पुरुषांनीही स्त्रियांचा नैसर्गिक उपभोग सोडून परस्पर कामसंतप्त होऊन पुरुषांनी पुरुषांबरोबर अनुचित कर्म केले आणि त्यांनी आपल्या भ्रांतीचे योग्य प्रतिफळ आपल्यासाठी भोगले. आणखीन ज्या अर्थी देवाची जाणीव ठेवण्यास ते मान्य झाले नाहीत, त्या अर्थी देवाने त्यांना अनुचित कर्म करण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले. सर्व प्रकारची अनीती, दुष्टपणा, लोभ, वाईटपणा यांनी ते भरलेले असून हेवा, खून, कलह, कपट, कुबुद्धी यांनी पुरेपूर भरलेले होते. ते चहाडखोर, निंदक, देवाला तिटकारा असलेले, उद्धट, गर्विष्ठ, बडाईखोर, कुकर्मकल्पक व मातापितांची अवज्ञा करणारे, निर्बुद्ध, वचनभंग करणारे, ममताहीन, निर्दय असे होते. जे या रीतीने वागतात ते मरणास पात्र आहेत. हा देवाचा निर्णय त्यांना ठाऊक असूनही ते स्वतः त्याच गोष्टी करीत असतात. इतकेच केवळ नव्हे तर त्या करणाऱ्यांना संमतीही देतात. किती किती गोष्टी प्रियानो वाचल्यात आणि ह्या गोष्टी आजच्या काळात सर्व चालू आहेत प्रियानो. त्याने पहिल्याच 21 वचनात म्हटले, देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देवाचे गौरव केले नाही आणि त्याचे आभार देखील मानले नाही. देवाला ओळखतायत, विश्वासणारे ओळखतायत, रविवारच्या दिवशी चर्चमध्ये आपल्याला राहणं फार गरजेचं आहे, पण कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टींना प्राधान्य देत आहेत. आणि मग पुढं म्हटलेलं आहे की ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले. ज्या वेळेला प्रियानो आपण मंडळीपासून, चर्चपासून दूर होतो, त्यावेळेला सैतान नाना प्रकारच्या कल्पना त्या मनुष्याच्या जीवनामध्ये टाकत असतो आणि मग त्याला असं वाटतं की काय वाईट आहे ह्याच्यामध्ये, असं जर आपण वागलो तर. आणि म्हणून तो प्रियानो शून्यवत झालेले आहेत. निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेलेले आहे. देव त्या ठिकाणी प्रियानो रविवारच्या दिवशी चर्चमध्ये ज्या वेळेला येतो त्यावेळेला आपल्या हृदयामध्ये त्याच्या वचनाचा प्रकाश प्रियानो तो टाकत असतो. पण जो तो प्रकाशच आपण घेतला नाही, दुसऱ्या जगातल्या गोष्टींमध्ये राहत आहोत, तर अंधकारामध्ये प्रियानो आपण राहिलेलो आहोत. आणि 22 वचन, स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले आणि अविनाशी देवाच्या गौरवाची नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद पशु व सरपटणारे प्राणी यांच्या प्रतिमेच्या रूपाशी त्यांची अदलाबदल केली. आपोआपच काही लोक म्हणतील, चर्चला न जाणारे लोक, हरकत नाही क्रॉसचं चुंबन घ्यायला, हरकत नाही मरियाबाईची त्या ठिकाणी कुठेतरी मूर्ती ठेवायला, लोकांना दिसलं पाहिजे आम्ही ख्रिस्ती आहोत. आणि म्हणून ते क्रॉस आपल्या गळ्यामध्ये सुद्धा घालतील, घरामध्ये सुद्धा ठेवतील प्रियानो, एखादा फोटो ते लावतील. त्यांना काही वाईट वाटणार नाही प्रियानो. आपण काहीतरी चुकीचं करतोय, जिथं मूर्तीपूजा करायला नाही सांगितलेली तिथं प्रियानो. आणि असं जर करणारे लोक असतील तर त्यांना अडवणं गरजेचं आहे. शेवटचं वचन काय म्हटलंय, इतकेच केवळ नव्हे तर त्या करणाऱ्यांना संमती देतात. वचनामध्ये स्पष्ट लिहिलेले प्रियानो, 32 वचनात संमती दिली जाते. मला व्हॉट्सॲपवरती प्रियानो या मागच्या आठवड्यामध्ये फोटो पाहायला मिळाले. सध्या दिंडीचं वातावरण आहे, वारकरी समाज चाललेला आहे. त्यांचे व्हॉट्सॲपवर पाहायला मिळाले प्रियानो. 4 लाख वडापाव खाऊ घातले, लोकांना राहू दिलं. दुःखाची गोष्ट काय दिसली माहिती आहे का, कॅथलिक फादर आणि नन या वारकरी समाजाची प्रियानो सेवा करतात, त्यांच्याबरोबर उभं राहून प्रियानो फोटो काढतात. मूर्तीपूजा करणाऱ्या लोकांना मदत करतायत. काही लोक म्हणतील माणुसकी येते, ही माणुसकी इथं संमती. शेवटी काय म्हटले 32 वचन, इतकेच केवळ नव्हे तर त्या करणाऱ्यांना संमती ते देत आहेत. ही संमती झाली आहे प्रियानो.
होय, खाऊ पिऊ घालायला पाहिजे, हरकत नाही. अरे पण ते आपण त्याच्यामध्ये सहभागी झालेलो आहोत. त्यांचे उत्सव असतील, त्यांचा उरूस असेल गावाचा, त्यांचे काही 10 दिवसाचे कार्यक्रम असतील, त्याला वर्गणी ते घेतात. आणि ख्रिस्ती माणसाने जर ती वर्गणी दिली प्रियानो, तर तुम्ही इनडायरेक्टली म्हणताल, पण मी डायरेक्टली म्हणेल की तुम्ही त्या मूर्तीची उपासना केलेली, त्याला संमती दिलेली आहे. तुम्ही करताय ते चांगलं करताय, तुम्ही जाताय तिकडे फार चांगलं करताय, आम्ही तुम्हाला खाऊ पिऊ घालतो. माझ्या नातेवाईकपैकी एक डॉक्टर आहे आणि तो डॉक्टर त्या लोकांचा स्टॉल टाकून त्या लोकांना त्या ठिकाणी मदत करत. अरे म्हटलं, त्यांच्याकडे काही कमी आहेत का लोक खाऊ पिऊ घालणारे, आणि डॉक्टर काही कमी आहेत का? पण ख्रिस्ती म्हणून प्रियानो, ज्या वेळेला आपण अशा उद्योगांमध्ये जातो, देवाचा रोष आपल्यावरती ओढून घेतो प्रिया. आणि कुठेतरी लगेच समजतं हा रविवारच्या दिवशी चर्चला न जाणारा माणूस आहे. कारण कुठल्याही चर्चमध्ये देवाच्या वचनावरती प्रियानो ज्या वेळेला एखादा सेवक सांगत असतो, मंडळीच्या त्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आहे. जर इकडं मेहर बाबाचा जर त्या ठिकाणी प्रियानो जर उत्सव सुरू झाला, तर त्याच्यामध्ये आपल्या ख्रिस्ती लोकांनी वडापाव विकायला जाऊ नये. कमाईचं साधन आहे. आपण सहमती देत आहोत, आपण सहभागी झालेलो आहोत प्रियानो. माझ्या अगदी लहानपणापासून हे बिंबवलं गेलेलं आहे प्रिया. 33 खोल्यांच्या चाळीमध्ये येरोड्याला आम्ही राहत होतो प्रियानो. गावाचा उरूस असायचा. वडील स्पष्ट सांगायचे त्या लोकांना, क्षमा करा, आम्ही ख्रिश्चन लोक आहोत, आम्ही ख्रिश्चन लोक कधी कुठल्याही मूर्तीसाठी आम्ही काही देत नाही. रोष असायचा, रोष. ते लोक भांडायचे वडिलांबरोबर. मी लहान असताना मी बघायचो, वडील समजावून सांगायचे त्यांना, नाही देता येणार आम्हाला आमचा देव याला परवानगी देत नाही. गावात राहतोय आम्ही, गावात राहतोय. आणि तेव्हापासून प्रियानो ती भूमिका समजून आली, नक्की आपण ख्रिस्ती लोकांनी काय करायला पाहिजे. त्यावेळेला जास्त कळत नव्हतं, पण 15 वर्ष प्रियानो आम्ही त्या गावामध्ये, त्या येरोड्यामध्ये, त्या चाळीमध्ये आम्ही राहिलो. बाकीचे ते गावगुंड असायचे, पण चाळीतल्या लोकांना चांगलं माहिती होतं की हे ख्रिश्चन कसे आहेत. आम्ही एक द्यायचो नाही, वाड्याच्या एका टोक्याला आम्ही राहायचो आणि वाड्याच्या दुसऱ्या टोक्याला एक दुसरं ख्रिश्चन कुटुंब असायचं, ते सुद्धा कधी या गोष्टींमध्ये सहभागी होत नव्हते. आपण प्रियानो 5 रुपये नाही, 2 रुपये काहीतरी त्यांना जर वर्गणी म्हणून जरी देत असतो, आपण त्याच्यामध्ये डायरेक्टली सहभागी झालेलो आहोत. आणि म्हणून सतर्क राहणं फार गरजेचं आहे की तिथं प्रियानो नैवेद्य म्हणून किंवा त्या ठिकाणी प्रसाद म्हणून जरी सुद्धा कोण वाटत असेल, विरोध करायला पाहिजे, क्षमा करायला पाहिजे, सॉरी म्हणा त्यांना, क्षमा करा, आम्ही खाऊ शकत नाही, खाणार नाही आम्ही, हे तुम्हाला वाईट वाटेल पण आम्हाला ती परवानगी नाही आहे. ही साक्ष प्रियानो आज ख्रिस्ती लोकांनी गमावून बसलेले आहेत. यू आर गुड, आय एम गुड, तुमच्यासारखंच आमचं पण आहे, आपण सारखेच आहोत, अशी वृत्ती प्रियानो ख्रिस्ती समाजाने ठेवलेली आहे. आणि म्हणून सैतान काय करतो, अजून आपल्याला मोहामध्ये घेऊन जातो. पण जर देवाच्या सान्निध्यामध्ये बसणारे लोक आहेत, यापासून प्रियानो ते दूर राहतील, नाही म्हणतील ते. आणि म्हणून पुढं सुद्धा काय प्रियानो झालेलं आहे, यामुळे 24 वचन, यामुळे ते आपल्या मनाच्या वासनात असताना देवाने त्यांना अशुद्धतेच्या स्वाधीन केले, असे की त्यांच्या देहाची त्यांच्यातच विटंबना व्हावी. देवाने पण सोडून टाकलेलं आहे, स्वाधीन करून टाकले. अशी जर वृत्ती ठेवणारे लोक असतील, देव म्हणतो मी त्यांच्याकडे लक्षच देणार नाही. स्वाधीन करून टाकलेले त्यांना, तुम्हाला काय करायचं ते करा. मग कितीही ओरडून प्रार्थना करा प्रियानो, कितीही दान धर्म करा, कितीही पवित्र शास्त्र वाचत बसा, त्यावेळेला देव आपली प्रार्थना ऐकणार नाही. आणि सगळ्यात वाईट वाटणारी किंवा चीड आणणारी गोष्ट देवाला काय असेल, तर त्याला देव न मानता दुसऱ्या कोणाला तरी प्रियानो देव मानायचा. आणि म्हणून 10 आज्ञेची पहिलीच आज्ञा काय म्हटलेलं आहे, हा मोठ्याने बोला, माझ्या खेरीज तुला नसावे. सगळ्यात चीड आणणारी गोष्ट देवाला जर असेल काय,
जसा एखादा नवरा एखादी बायको म्हणते की नाही माझ्या सोडून दुसरं कोणीतरी आहे, तीच वृत्ती देव म्हणत आहे या ठिकाणी. माझ्या खेरीज वेगळे देव नसावे. देव जर या गोष्टींना सांगत आहे, आपण कटाक्षाने प्रियानो आधी लक्ष द्यायला पाहिजे. मग तो पुढं म्हणत आहे 25 वचन, त्यांनी देवाच्या खरेपणाची लबाडीशी अदलाबदल केली आणि निर्माणकर्त्याऐवजी निर्मितीची भक्ती व सेवा केली. तो निर्माण करता तर युगानुयुग धन्यवादित असो. पुढे जाऊन प्रियानो तो स्त्री पुरुषांबद्दल बनत आहे. विवाह स्त्री पुरुषांमध्ये होणं गरजेचं आहे. पण अगदी 2025 वर्षापूर्वी रोममध्ये सुद्धा प्रियानो अशी वृत्ती असणारे लोक होते. अधिक सदोम गमोरामध्ये सुद्धा लोक होते प्रियानो, की पुरुष पुरुषाबरोबर त्या ठिकाणी प्रियानो लैंगिक संबंध ठेवतात, स्त्रिया स्त्रियांबरोबर प्रियानो लैंगिक संबंध ठेवतात. तिथं म्हटलेलं आहे, म्हणून तो म्हणत आहे की त्यांनी यामुळे देव त्यांना दुर्वासनेच्या स्वाधीन केले. त्यांच्यातल्या स्त्रियांनी शारीरिक नैसर्गिक उपभोग सोडून विपरीत आचरण केले. तसेच पुरुषांनीही स्त्रियांचा नैसर्गिक उपभोग सोडून परस्पर काम संतप्त होऊन पुरुषांनी पुरुषांबरोबर अनुचित कर्म केले आणि त्यांनी आपल्या भ्रांतीचे योग्य प्रतिफळ त्यांना मिळालेले आहे. आणि नीट देवाचं वचन नाही प्रियानो पाहिलेलं आहे. तर आज अशा काही मंडळ्या आहेत की समलैंगिक असलेल्या लोकांचा विवाह चर्चमध्ये व्हायला लागलेला आहे. पाश्चात्य देशामध्ये सुद्धा, आपल्या भारत देशामध्ये अजून थोडंसं ऐकायला मिळत नाही आहे चर्चेसबद्दल. समलैंगिक लोक आहेत, त्यांचे विवाहसुद्धा आता सुरू झालेले आहेत, कारण सरकारने सुद्धा परवानगी दिलेली आहे. पण पाश्चात्य देशामध्ये कितीतरी आज अशा संस्था आहेत, मंडळे आहेत की ते प्रियानो समलैंगिक लोकांचा विवाह चर्चमध्ये लावायला तयार आहेत, झालेले आहेत, सुरू झालेले आहेत. आणि पाळक सुद्धा समलैंगिकच आहे. समलैंगिकांपैकी पाळक उभा आहे आणि तो ह्या लोकांचे विवाह लावून देतो. कुठं देवाचं वचन सुरुवातीपासून नीट ऐकलं नाही, मुळार्थ त्याचा समजून घेतला नाही. वचन चाललंय, जेव्हा आपण थोडे शिक्षण घेतो, थोडं बास झालं, थोडंसं जर आपण घेतलं बास झालं म्हणतो आपण. आणि म्हणून ह्या गोष्टी प्रियानो जसं प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन जवळ व्हायला लागलेलं आहे ना, ह्या गोष्टी सैतान अधिक प्रभावीरीतीने प्रियानो समाजामध्ये, बाकीच्याच नाही आपल्याकडे सुद्धा होत आहे. यामुळे पुढे अजून काही 28 वचन, आणखीन ज्या अर्थी देवाची जाणीव ठेवण्यास ते मान्य झाले नाहीत, त्या अर्थी देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले. सर्व प्रकारची अनिती, दुष्टपणा, लक्षात घ्या 29 आणि प्रियानो 31 वचनापर्यंत आपल्याला ह्या गोष्टी वाचताना सहजासहजी वाटतील. पण देव म्हणत आहे ह्या वाईट, नुसत्या वाईट नाही, पाप आहे, त्याच्या विरुद्ध प्रियानो ते षडयंत्र केल्यासारखं आहे. आणि प्रियानो त्याबद्दल आपल्याला असं वाटतं सगळेच करतात, काही वाईट नाही आहे असा विचार कोण करतं? ज्याला संवेदनशीलता निघून गेलेली आहे, सेन्सिटिव्हिटी ज्याला म्हणतो आपण, आत्म्यामध्ये मरण पावलेली आहे. गेंड्यासारखं कातडं त्याच्या हृदयाचं प्रियानो झालेलं आहे, कडक, त्याला काही होत नाही. असं कातडं कधी होतं? ज्या वेळेला देवाच्या गोष्टींना प्रियानो आपण दुर्लक्ष करतो, वचन शिक्षण नीट घेत नाही. मग काय होतं बघा, तिथं म्हटलेलं आहे 29 वचन, सर्व प्रकारची अनिती, दुष्टपणा, लोभ, हा सुद्धा भयंकर प्रियानो दिसून येते. वाईटपणा यांनी भरलेले असून हेवा, खून, कलह, कपट, कुबुद्धी यांनी पुरेपूर भरलेले होते. ते चहाडखोर म्हणजे याची गोष्ट त्याला आणि त्याची गोष्ट तिसऱ्याला, इथून तिथं परत फिरून आणायचं, सायकल फिरतच राहते. दुसऱ्यांना काही ना काहीतरी सांगत राहायचं. आपल्याला वाटतं काय नाही, वाईट नाही याच्यामध्ये, सगळेच करतात, किंवा ती क्षुल्लक गोष्ट आहे हो असं म्हणून दुर्लक्ष करतात. प्रियानो ती यादी इथं त्यांनी दिलेली आहे. तो म्हणत आहे ते चहाडखोर, निंदक,
देवाला तिटकारा असलेले उद्धट, गर्विष्ठ, बडाईखोर, कुकर्म कल्पना, मातापितांची अवज्ञा करणारे, निर्बुद्ध, वचनभंग करणारे, ममताहीन, निर्दय असे होते. आणि म्हणून तो पुढे म्हणत आहे, जे या रीतीने वागतात ते मरणास पात्र आहेत. असं वागल्याने मरणास पात्र आहेत. म्हणून देवाचं वचन प्रियानो हे रविवारच्या दिवशी ऐकणं आणि प्रियानो दर दिवशी समजून घेणं फार गरजेचं आहे. सैतान प्रियानो गरजणाऱ्या सिंहासारखा आहे. एक छोटीशी गोष्ट प्रियानो तुमच्या मनामध्ये येऊ द्या, त्याचं प्रियानो मोठं भागदाड तो करेल. पूर्वी ते आम्हाला गोष्ट सांगायचे, छर्र्याची बंदूक असते किंवा मोठे एक रायफल असतं, ज्यावेळेला शूट केलं जातं, तर मला आठवत नाही ते मी नंबर सगळे विसरलो, छिद्र समोर दिसतं एक छोटं, पण त्या मनुष्याच्या शरीरात, या प्राण्याच्या शरीरात गेलं, मागच्या बाजूने बघितलं तर मोठं भागदाड पडलेलं असतं. प्रिया समोरून एक छिद्र असतं बारीक, पण मागच्या बाजूने मोठं भगदाड पडलेलं असतं. ते छर्रे निघून जातात. अशा रीतीने वाढतात, ते घुसताना आत घुसतात, पण आतमध्ये गेल्यानंतर प्रियानो गती त्याची एवढी मोठी असते की जखम जी आहे ती फार मोठी झालेली असते. सैतान बारीक रीतीने प्रियानो प्रत्येकाला निरखून पाहत असतो. ह्याचा काय अशक्तपणा आहे, कमतरता काय आहे, ह्याला कुठल्या गोष्टींची जास्त हवं आहे, ती फक्त मनामध्ये आणा तुम्ही. सैतान ताबडतोब सर्व काही जाळं तयार करतो प्रियानो, आणि तुम्हाला एक एक गोष्ट दाखवायला सुरुवात करतो. आणि म्हणून इंग्लिशमध्ये पण म्हणे आणि हिंदीमध्ये पण म्हणे, एम्प्टी माइंड इज अ डेव्हिल्स वर्कशॉप. खाली दिमाग शैतान का घर है. त्याला येऊ देऊ नका प्रियानो. सदैव प्रियानो वचनाने भरत राहा, गीताने भरत राहा, कल्पनांनी प्रियानो. मी सुद्धा आजही मी सांगतो प्रियानो, कधी कधी लहानपणी असलेली काही गाणी म्हणा, मग ती मराठी गाणी म्हणा, भावगीतं असतील. अगदी मी तुम्हाला सांगतो, ह्या हिंदू देवतांच्या मंदिरामध्ये काही चाललेली गाणी असतात, ती गाणी जरी लागली, मी माझ्या अगदी लहानपणामध्ये जातो आणि मला आठवतं की ही गाणी हिंदू धर्माची सुद्धा कशी आपल्या गावामध्ये वाजवली जात होती. मी किती लहान होतो, ते सगळे लहानपणचे प्रसंग आठवतात. आणि प्रियांनो संपूर्ण रीतीने लक्ष तिकडे लागून राहतं, भुरळ पडल्यासारखं होऊन जातं. तिथून बाहेर येणं फार कठीण होतं. मग मी स्वतःचा अनुभव प्रियांनो तुम्हाला सांगत आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, सैतान जो आहे नाना प्रकारचं प्रियांनो ही गोष्ट. शेवटचं वचन याच्यामधलं वाचूया, 1 पेत्र 4 अध्याय 16 वचन. सैतान आपल्याला कधी मोहात पाडतो, जेव्हा ख्रिस्ती म्हणून आपण दुःख सहन करतो. ख्रिस्ती म्हणून दुःख सहन करतो. येस, कोणी वाचेल? थोडंसं मोठं वाचा, मला ऐकायला येत नाही. 1 पेत्र 4 अध्याय आणि 16 वचन. येस, त्या नावामध्ये ख्रिस्त या नात्याने कोणाला दुःख सहन करावे लागत असेल तर त्याला लाज वाटू नये, कसलीच लाज वाटू नये. काही लोकांना लाज वाटते बरं का अजूनही ख्रिस्ती म्हणून. आणि म्हणून चर्चच्या बाहेर गेलं की त्या काही स्त्रिया आहेत, ते टिकली विकली लावतात आणि लोकांना वाईट वाटू नये म्हणून ते परत एकदा त्यांच्या बांगड्या आणि त्यांच्या आभूषणं ते घालून फिरत राहतात. माणसांना सुद्धा त्या ठिकाणी जर कुठं वाटत असेल की बाबा ख्रिस्ती म्हणून, ते सांगतच नाहीत आम्ही ख्रिश्चन आहे म्हणून. आम्ही ख्रिश्चन आहोत आणि ख्रिस्ती या नात्याने प्रियानो तो म्हणत आहे आपल्याला लाज वाटू नये. तर काय म्हणत आहे, उलट काय करायला पाहिजे, त्या नावामुळे ख्रिस्ती या नात्याने कोणालाही दुःख सहन करावे लागत असेल तर त्याला लाज वाटू नये, त्यामुळे देवाचे गौरव होत असेल. कोणी आपल्याला दोष देईल, वाईट म्हणेल, म्हणून प्रियानो काही लोकांना वाटतं की लोकांना सांगायचंच नाही मी ख्रिस्ती म्हणून.
म्हणजे मुखातून सुवार्ता सांगणे तर लांबच, पण त्यांना दिसू पण नाही लोकांना की मी ख्रिश्चन आहे म्हणून. लपून ठेवतात की आम्ही तुमच्यासारखेच आहोत. तुम्ही एखादा मुसलमान बघा प्रियानो, दुकानामध्ये जरी असला, त्याची नमाजाची वेळ झाली ना, तो सगळं बाजूला ठेवतो आणि तो म्हणतो मी नमाज पढ़ के आता, एक 10 मिनट रुको, आपको जाके आना है तो जाके आओ, 10-15 मिनट के बाद मैं आपका काम करूँगा. पण तो तिकडे जातो प्रियानो. त्यांना लाज नाही वाटत. हिंदू समाजामध्ये ते सुद्धा राहत आहेत. आपल्यापेक्षा जास्त प्रियानो टक्केवारी त्यांची आहे, 15% आसपास येते, पण तरी देखील त्यांना लाज वाटत नाही. एवढे मोठे लोक असले तरी ते समोरच्याला सरळ सांगतात, धंदा बुडाला तरी चालेल, रुकना है तो रुको, 15 मिनट में बाद आऊंगा मैं. आणि आम्हाला प्रियानो प्रार्थना करायची, रविवारी चर्चला जायचंय असं सांगण्याचं सुद्धा धाडस होत नाही की बाबा रविवारी सुट्टी पाहिजे आम्हाला, आम्ही रविवारी चर्चला जात असतो, आम्ही तुमच्या कामाला येणार नाही. हे सुद्धा प्रियानो धाडस होत नाही. त्या कामावरती लाथ मारून टाकली पाहिजे, देव मला दुसरं काम देईल, हा विश्वास पण नाहीये प्रियानो. कारण वचनाचं शिक्षणच आपल्याला नीट नाहीये, आपण तसे घडवलंच गेलेलं नाहीये. अरे देव ह्याच्यापेक्षा चांगली काहीतरी नोकरी देईल की ज्या ठिकाणी प्रियानो आपल्यामधूनच कितीतरी लोकांनी चांगले साक्ष दिलेले आहेत प्रियानो, की त्या गोष्टींना लाथ मारल्यामुळे देवाने उलट चांगले द्वार उघडले आणि रविवारच्या दिवशी आम्हाला सुट्टी सुद्धा मिळाली. तिथल्या पगारापेक्षा जास्त पगार आम्हाला मिळाला. देवाची प्रियानो त्या ठिकाणी गौरव अशा रीतीचं लोकांना प्रियानो तो अनुभव घ्यायला नको वाटत आहे. आणि म्हणून लक्षात घ्या प्रियानो, सैतान जो आहे गरजणाऱ्या सिंहासारखा आहे. पहिलं पत्रच प्रियानो आपण काढूया, त्याच्यामध्ये 5वा अध्याय 8वं वचन. मोठ्याने वाचा सगळेजण. पहिले पेत्र 5वा अध्याय 8वं वचन सगळ्यांनी काढून एकदम मोठ्याने आपण वाचूया. मिळालं सगळ्यांना? सावध असा, जागे राहा, तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतोय. तो शोधतोय. त्याला बाकीचे भरपूर लोक आहेत असं म्हणून नाही, तो शोधतोय कोणाला माहिती आहे का? ख्रिस्ती लोकांना शोधतोय तो. बाकीचे त्याच्याच तावडीमध्ये आहेत, त्याच्या पंजामध्ये आहेत ते सगळे, पण आपल्यापैकी शोधतोय तो. रविवारच्या दिवशी संदेश ऐकून बाहेर गेल्यानंतर तो शोधत असतो. आता वचन ऐकलंय याने, पण पाहू कोण कसं आहे, टेस्ट करणार आहे तो प्रयत्न. आणि म्हणून तिथं वचन पेत्र म्हणत आहे सावध असा. सावध असा म्हणजे काय? जागृत राहा. तो म्हणत आहे जागे राहा, तुमचा शत्रू सैतान. दुसरं कोणी शत्रू नाही या भूतलावर. रक्त हाड मांस असलेले लोक आपले शत्रू नाहीयेत, ती सुद्धा माणसं आहेत. पण त्यांना किंवा त्यांचा उपयोग करणारा सैतान हा मात्र प्रियानो तो म्हणत आहे गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे. लिंबू गिळला ना, हा अख्खा माणूस गिळणार आहे. आपल्याला लिंबू गिळलं तरी आश्चर्य वाटतं, आणि इथं हा माणसं गिळतोय. इतका गरजणारा सिंह आहे प्रियानो. त्या बाईला पण काही झालं नाही, सिस्टर म्हणतात आहे का नाही, लिंबू गिळून काही झालं नाही. इथं बारीक गोटी अडकली तरी तैतय होईल आपल्याला. ते लिंबू म्हटल्यावर किती झाला. हा अख्खा माणूस गिळतोय आणि तो शोधतोय प्रियानो, फिरतोय, शोधत फिरतोय तो. आणि म्हणून लक्षात घ्या, सावध राहा. चर्च सुटल्यानंतर सैतान अजून ऍक्टिव्ह होणार आहे आणि होत असतो. तो कुठंतरी त्या दिवशी टार्गेट करण्याचा प्रयत्न करत असतो. शेवटचं वचन वाचून आणि मग थांबू आपण. 2 कोरिंथ 11वा अध्याय 13 आणि 14. येस, येस. सावध असा पेत्र म्हणतोय, पण पौल म्हणत आहे कारण अशी माणसे म्हणजे खोटे प्रेषित आहेत, स्वतःला प्रेषित म्हणत आहेत,
खोटे प्रेषित, कपटी कामदार आणि ख्रिस्ताच्या प्रेषितांची सोंग घेणारी. मी चर्चमध्ये नेहमी सांगत असतो प्रियांनो, बायबल स्टडीमध्ये सांगत असतो, प्रेषित कुणाला म्हणायचं? लोक खूप प्रेषित आहेत आज. फार एकाने संस्था चालू केली होती, नवप्रेषित मंडळी. प्रेषित आजच्या काळात नाही आहेत प्रियांनो. वचनाप्रमाणे प्रेषित त्यांना म्हटलेलं आहे ज्यांना परमेश्वराने खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताने निवडलेलं आहे. त्या लोकांनी प्रियांनो स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताला प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेलं आहे. तिसरी गोष्ट, प्रेषित त्याला म्हणायचं की ज्याला परमेश्वराने एका सेवा कार्यासाठी पाठवलेलं आहे. म्हणजे काय? 12 फक्त प्रेषित होते प्रियांनो. वचनं दिलेले आहेत प्रियांनो दुसऱ्या काही लोक, परंतु प्रियांनो ते प्रेषित नाहीत. पण इथं पाऊल म्हणत आहे, कारण अशी माणसे खोटे प्रेषित, कपटी कामदार, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे सोंग घेणारी अशी आहेत. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, कारण सैतानही स्वतः तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो. त्याला सुद्धा एका चांगल्या पाळकाचं, एखाद्या बिशपचं सोंग घेता येईल. एखाद्या चांगल्या व्यक्तीचं सोंग प्रियांनो तो घेता येईल. सोंग म्हणजे काय? तसा नाही येतो, पण तो आव आणून दाखवतो. सावध असा प्रियांनो. सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा आहे. आपल्याला वाटत असेल पाळक म्हणून, आपल्याला वाटत असतील प्रियांनो हे मोठमोठे सेवक आहेत, प्रचारक आहेत, पण आपल्याला माहीत नाही. आपल्याला प्रियांनो त्या ठिकाणी वचनातून नीट पाहणं गरजेचं आहे. हे सोंग घेणारे पण लोक असू शकतात, आणि हा देवदूताचं त्या ठिकाणी प्रियांनो सोंग घेऊ शकतो. इतकं प्रियांनो त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. आणि म्हणून भुलवून जाऊ नका, सावध राहा. सावध राहायला पाहिजे. सैतान प्रियांनो आपल्याला या गोष्टी करायला भाग पाडत असतो, आणि म्हणून वेगवेगळ्या रीतीने सैतान मोहात पाडतो. शेवटचं प्रियांनो म्हणत आहे, जेव्हा आपण समृद्धीचा अनुभव घेतो, जेव्हा आपण गरीब असतो, जेव्हा आपण देणगी देण्याची योजना करतो, जेव्हा आपण प्रियांनो आनंदी असतो, जेव्हा आपण अशक्त व थकलेला असतो, जेव्हा वचन आपल्याला दोष त्या ठिकाणी देत असतं, जेव्हा आपल्याला वाईट वागणूक दिली जाते, जेव्हा रविवारची भक्ती आपण चुकवतो, जेव्हा आपण थोडेसे शिक्षण घेतो, आणि शेवट जेव्हा ख्रिस्ती म्हणून आपण दुःख सहन करतो. त्रासाला जात आहे मंडळी. नाना प्रकारचे प्रियांनो गोष्टी डोक्यामध्ये सैतान घाडेल. आपण ख्रिस्ती म्हणून तो आपल्याला कदाचित चिथून देण्याचा प्रयत्न करेल. अरे तू देवाचं निवडलेलं लेकरू आहे, मग तुझ्यावर अशी पाळी का आली? तुला तर त्रास नको व्हायला, पण तरी हे सगळं झालं म्हणजे किती देव वाईट आहे. अशा नाना प्रकारच्या कल्पना, दुःख प्रियांनो ज्या वेळेला आपण सहन करतो, त्यावेळेला प्रियांनो देवाच्या हातामध्ये राहणं गरजेचं आहे. सो देवबाप करो तुम्हाला या वचनातून सहाय्य करो. प्रार्थना करूया आपण. प्रभू, आम्ही पुन्हा एकदा या वचनांच्या प्रकाशामध्ये स्वतःचं देखील आत्मपरीक्षण करत असताना आम्ही प्रार्थना करत आहोत बापा, या वचनांना प्रभू आम्ही विसरून जाऊ नये. तर प्रभू, आध्यात्मिक रीतीने जे आमच्या आध्यात्मिक वाढीसाठी प्रभू परमेश्वर जी वचनं प्रभू तू सांगितलेली आहे त्याकडे आम्ही लक्ष द्यावं. खरोखर सैतानाला प्रभू आम्हा सगळ्यांपासून तू दूर ठेव, आणि त्याला दूर ठेवण्यासाठी आम्हाला प्रभू तू शक्ती सामर्थ्य दे. आम्ही दरवेळेला तुझी वचनं, तुझी गीतं प्रभू परमेश्वर आम्ही गात राहावी, वाचत राहावी, समजून घेत राहावं. आम्ही तुझ्याच कल्पना त्या ठिकाणी प्रभू परमेश्वर विचारांमध्ये देखील असाव्यात म्हणून सहाय्य कर. आज या तुझ्या प्रिय मंडळीचं देखील बापा तू रक्षण कर. कुठल्याही प्रकारे सैतानाला प्रभू त्यांच्यावरती ताव मारण्यापासून दूर ठेव, आणि प्रभू तुझ्या आत्म्याचं प्रभू सामर्थ्य दरवेळेला अवतीभोवती त्यांच्या असू दे ही तुझ्याकडे विनंती. पुन्हा एकदा आम्ही सर्वजण तुझ्या अधीन आणि स्वाधीन होतो. येणारा महिना, येणारा आठवडा आणि प्रत्येक वेळ तुझ्या गौरवी हातामध्ये आम्ही सादर करत लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागत आहोत म्हणून तो एक